बये दार उघडता. ही गोंधळ काव्य ऐकली की डोळ्यासमोर उभे राहतात मध्ययुगीन कालातील संत एकनाथ महाराज. एका जनार्दनी या नाममुद्रेचा उल्लेख ज्यांनी स्वतःबद्दल भजनात केला ते संत, पंत व तंत असे कवी एकनाथ. भारूड, गवळणी, जोगवा, गोंधळ या काव्याच्या साह्याने त्यांनी जनसामान्यात प्रबोधनाचे कार्य केले. एकनाथी भागवत ग्रंथ, रुक्मिणी स्वयंवर त्यांची काव्ये जनसामान्यात रुजली. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा ही दत्ताची आरती मंदिरात म्हटली जाते. ही एकनाथांनी लिहिलेली प्रसिद्ध आरती आहे. त्यांनी माऊलीच्या ग्रंथ ज्ञानेश्वरीची प्रत देखील शुद्ध केली असे मानतात. संत एकनाथांचा जन्म पैठण येथे 1355 रोजी झाला. लहानपणीच आई वडिलांच्या प्रेमाला पोरके झालेल्या एकनाथांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला. घरात तसे विठ्ठल भक्तीचे संस्कार. एकनाथ हे लहानपणापासूनच बुद्धीने खूप तल्लख होते. या वयापासूनच त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. तसे त्यांना जनार्दन स्वामी नावाचे गुरु मिळाले. त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक कीर्तन व भजनाचे संस्कार मिळाले. तसं गृहस्थ आश्रमाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांच्या पत्नी गिरिजाबाई ह्या अतिशय शांत, समंजस स्वभावाच्या. गोदा व गंगा नावाच्या मुली, हरिपंडित नावाचा मुलगा, असा त्यांचा प्रपंच सुरू झाला. प्रपंच व परमार्थ याची खूप सुंदर सांगड त्यांनी त्यांच्या जीवनात घातली. त्यांनी समाजाला एक मंत्र दिला: तुमच्या विचारांची पातळी वाढवायची असेल तर भक्तिरूपी मार्गाने अध्यात्माचे ज्ञान घ्या. जेव्हा स्वतःला सुधरवताल तेव्हा समाजाचा उद्धार होणार, प्रगती व विकास होणार. यातून त्यांची विचारधारा सांगते की ऐहिक साधने ही देखील आध्यात्मिक साधनेच आहेत. त्यांनी जनसामान्यातील जगण्याच्या आकांक्षा वाढवल्या. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे मोलाचे कार्य त्यांच्याकडून घडले. परंतु दुर्दैव असे की त्या काळात परप्रांतीयाच्या हल्ल्याने एकूणच आध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक हानी सर्वांना सहन करावी लागली. त्यातूनच धर्मरक्षणासाठी संत महंतांची झालेली धावपळ ही त्यासात प्राकर्षाने जाणवते. एकनाथ महाराजांनी वासुदेव संस्थान चळवळ त्या काळात सुरू केली. यामध्ये वासुदेव नाव धारण करून गावातील एखादा व्यक्ती पहाटेच घरोघरी जाऊन घरासमोर उभे राहून भजनातून, काव्यातून लोकांना प्रबोधन व संदेश देण्याचे कार्य करत असे. ते कार्य धार्मिक होते. लोकही त्या काळी वासुदेवाचे मनोभावे स्वागत करून दानधर्म करत असत. आज मात्र ती परंपरा लुप्त होत चालली आहे. पूर्वी लहान वयात मुलींची लग्न लावून द्यायची प्रथा होती. त्यामुळे स्त्रियांवरील होत असलेले अन्याय, अत्याचार हे रोडगा या भारुडातून लोकांसमोर मांडण्याचा एकनाथांनी प्रयत्न केला. फाटकेचं लुगडे, तुटकीचं चोळी, शिवाया दोराच नाही, मला दादला नको ग बाई. त्या काळी स्त्रियांना कोणत्याच गोष्टीचे स्वातंत्र्य नव्हते. स्त्रियांनी जगण्याचं फक्त चूल व मूल ही संकल्पना होती. यापुरतेच तिचे आयुष्य होते. तेव्हा रोडगा या भारुडातून समाजातील सर्व जाती धर्माच्या स्त्रियांच्या मणीचे दुःख व व्यथा मांडण्याचे अद्वितीय कार्य एकनाथांनी केले. आजही त्यांची भारुडे जनसामान्यात प्रसिद्ध आहेत. संत एकनाथांच्या व त्यांच्या पत्नीच्या शांत व प्रेमळ, समजूतदार स्वभावाचे दर्शन देणारी एक आख्यायिका आहे. एकनाथांचा संसार सुरळीत चालला होता, पण चांगलं राहणं सुद्धा काही लोकांना बघवत नाही. असं काहीसं एकनाथांच्या बाबतीत घडलं. पैठण या धार्मिक शहरात संत एकनाथ व गिरिजाबाई पती-पत्नी मोठ्या समाधानाने राहत होते. संत एकनाथांचा स्वभाव शांत व दानधर्म करणारा, दयाळू होता. आजूबाजूच्या गावातील लोक त्यांना स्वभावामुळे ओळखत होते आणि दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख पंचकृषीत होती. तसे एक दिवस शेजारच्या गावातील एक ब्राह्मण त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत मागायला एकनाथांच्या गावी गेला. मात्र गावातील काही दृष्ट लोक त्याला भेटले. त्या लोकांना एकनाथाचा शांत व दयाळू स्वभाव आवडत नव्हता. त्यांना ते लोक नेहमी उपद्रव करण्याचा बहाणा शोधत असे. तसे त्या ब्राह्मणाला ते लोक म्हणाले, तुला आम्ही 200 रुपयाची मदत करतो, परंतु तू आमचे एक काम करायचे. तसे त्या ब्राह्मणाला त्या कपटी लोकांनी सांगितले, एकनाथ हे खूप शांत आहेत, त्यांना राग येईल असे काहीतरी कर,
तसे तो गरजू ब्राह्मण आनंदी झाला. समोरच्याला राग आणणे कठीण नाही असं म्हणत तो एकनाथांच्या घरी पोचला व सरळ घरात गेला. तर एकनाथ सोवळे घालून देवघरात देवाची पूजा करत होते. त्यांना पाहताच गरीब ब्राह्मण पायातील चप्पल न काढताच देवघरात थेट पोचला. हे सर्व एकनाथांनी शांत प्रेमळ स्वभावाने त्याच्याकडे पाहिले. म्हणाले, देवा, चालून थकला असताल, बसा शांत, मी तुमचे पाय चोपून देतो. त्यांच्या पायातल्या चपल्या त्यांनी जागेवर ठेवल्या व एकनाथ त्या ब्राह्मणाच्या सेवेत मग्न झाले. त्याचे पाय चेपू लागले. ब्राह्मणास हे सर्व पाहून आश्चर्य वाटले. तसा ब्राह्मण मुद्दामून एकनाथांना त्रास देऊ लागला. जेवणाची वेळ झाली तसं एकनाथांनी पत्नी गिरिजाबाईंना जेवणाची ताटे करायला सांगितली. त्यांनी ताटे वाढली. ताटात वाढण्यासाठी गिरिजाबाई वाकल्या तसं ब्राह्मणाने संधी साधून गिरिजाबाईंच्या पाठीवर उडी मारली. पाठीवर बसले. गिरिजाबाई चिडत्याल असं त्यांना वाटले, परंतु एकनाथ आपल्या पत्नीला म्हणाले, अगं सांभाळून, ब्राह्मण महाराज पडतील, त्यांना सांभाळ. ते आपल्या घरी देवरूपात आले आहेत, त्यांना लागायला नको काही. तेव्हा पत्नी गिरिजाबाई एकनाथांना म्हणाल्या, आपण चिंता करू नका. माझ्या हरिपंडिताला बालपणी पाटकुळी घेऊनच सर्व कामे करायची मला सवय आहे. माझ्या घरी हरिबाळाला मी असे कसे पडून देईल. हे ऐकताच ब्राह्मण पुरता लाजला. त्याने खाली उतरून एकनाथांच्या पत्नीचे पाय धरले. नतमस्तक होऊन त्यांची क्षमा मागितली. तसं दुःखी होत ब्राह्मणाने आपली व्यथा एकनाथांना सांगितली. हात जोडून माफी मागितली. तसे एकनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ब्राह्मणाच्या मुलीच्या लग्नासाठी 200 रुपये देऊन विवाहास मदत केली. ही गोष्ट गावातील दृष्ट लोकांच्या कानावर गेली. ते लोक एकनाथांना शरण गेले. त्यांची मनापासून त्यांनी माफी मागितली. त्यांच्याविषयीचा आदर त्यांच्या मनात निर्माण झाला. तसे त्यांनी रचलेल्या संत साहित्य व काव्यातून दयाळूपणा व माणुसकीचे दर्शन आपल्याला होते. त्यांनी सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागण्याचा संदेश दिला. मग त्यात प्राणी, पक्षी, वनस्पती व मनुष्य असो. त्यांच्या मते तुम्हाला भेटणारा प्रत्येक आत्मा हा जीव हा तुमचा देव आणि ईश्वर आहे. संत एकनाथांच्या आध्यात्मिक विचाराने लोकांच्या जगण्याची आशा निर्माण झाली. ती त्यावेळी ज्यावेळी लोकांना त्याची खूप गरज होती. तसे फाल्गुन वद्य षष्ठी 26 फेब्रुवारी 1599 रोजी संत एकनाथांनी आपला देह ठेवला. यालाच एकनाथ षष्ठी असे म्हणतात. त्यांनी कृष्णकमल तीर्थात जाऊन आपला देह ब्रह्मांडात विलीन केला. जय जय रामकृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय. जय श्री संत एकनाथ महाराज की जय. आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कळवा. अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढची कथा ती उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.